तर काल मी असा एक व्हिडिओ टाकलेला होता आणि सगळ्यांनी त्याच्यावर मला DMsमध्ये प्रश्न विचारणं चालू केले की तू एवढे दिवस कुठे गायब होती, प्रेग्नंट वगैरे आहेस का व्हिडिओ वगैरे टाकत नाही. म्हणून मला खूप छान वाटलं की त्यांनी मला विचारलं. त्याआधी मी माझी ओळख करून देते. तर हाय, मी आहे साक्षी आणि मला आहे 2 वर्षाची मुलगी. तिच्यासोबतचे काही व्हिडिओज, रेसिपीज, परत झालं तर स्किन केअर, असं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला फॉलो करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा आणि काय बघायला आवडते ते सुद्धा सांगा आणि तुम्ही कसे आहात हे सांगायला मात्र विसरू नका. तर त्याआधी मी तुमच्यासोबत दिवसाचं रुटीन शेअर करते. सकाळ सकाळ उठले, योगा वगैरे करून घेतला आणि आपल्यासोबत जोवर एखादी गोष्ट घडत नाही ना तोवर माणूस स्वतःची काळजी घेत नाही. हे नेमकं मात्र खरं आहे. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की तू जे व्लॉग वगैरे करते ते सगळं बंद करून टाक आणि आधी स्वतःची काळजी घे. कारण तू जर नीट असशील तर सगळं करू शकणार आणि घर वगैरे व्यवस्थित सांभाळू शकशील, पोरीला नीट सांभाळू शकशील. त्याच्यामुळं मी 3 ते 4 महिने पूर्ण टोटली व्लॉग वगैरे बंद केलेलं होतं. मला स्वतःचीच काळजी घ्यायची होती आणि आता कुठे मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करायला लागली आहे आणि आता छान आहे. मी व्यवस्थित माझं सगळं चाललेलं आहे आणि श्रीषाच्या मी गमती जमती तुमच्यासोबत शेअरच करत असते. त्याचे ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा. ती छान आजकाल बोलायला लागली आणि माझ्यासोबत काय घडलं हे मी तुम्हाला हळूहळू पुढच्या याच्यात सांगतेच सगळं. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा. चलो बाय.